निमजपूर गावात म्हातारी विमला आपली नात शीतल बरोबर राहायची आणि तिचा मुलगा, सून आणि नातू शहरात राहायचे. यावेळी सुट्टीमध्ये ते शहरातून गावाला फिरायला येतात. त्या तिघांना बघून विमला आणि शीतल खूप खुश होतात. ते आल्यामुळे विमला त्यांच्यासाठी मक्के की रोटी आणि सरसों का साग बनवते. वा आई, आज तर मज्जाच आली. खूप दिवसांनी गावातलं हे जेवण जेवायला मिळालंय. आजी, इथे चांगलं जेवण कुठे मिळेल? म्हणजे चाऊमिन, बर्गर, पिझ्झा. हे सगळं खातोस तू, म्हणूनच जरा तुझं शरीर बघ, कसा ढोल सारखा नुसता फुगतच चाललायस. अगं आजी, मी अजून लहान आहे. जिम मध्ये गेलो की मग फिट राहीन. तुम्ही शहरातली मुलं ना अगदी बिघडून गेला आहात. आधी सगळं बाहेरचं चटपटीत खाऊन असं वजन वाढवायचं आणि मग नंतर तीच अतिरिक्त वाढलेली चरबी घालवण्यासाठी जिम मध्ये जाऊन पैसे घालवायचे. अगं आजी, तुला नाही कळणार. शहरात ना तुझ्या नातवाचा स्वॅग आहे. स्वॅगचं तर माहित नाही, पण फॅट नक्कीच आहे. जाड्या कुठला? मला जाड्या म्हणतेस तू? थांब जरा, आत्ता बघतो तुझ्याकडे. आई, मी पण त्याला तेच सांगत असतो, पण हा माझा ऐकतच नाही. त्याला आता सवयच लागलीये बाहेरच्या खाण्याची. त्याला पण काही दिवस तू माझ्याकडे सोड, नाहीतर त्याचं आरोग्य असंच बिघडून जाईल. शीतलकडे बघ जरा, इथे राहून कशी फिट राहिलीये. मी नाही राहणार इथे. बाबा, तुम्ही तर म्हणाला होतात आपण काही दिवसात परत जाऊ. कोण म्हणालं? आई बाबा तर इथे 1 महिना राहणार आहेत. बाबा, ही खरं बोलतीये? हो बाळा, आता इतक्या वर्षांनी आलोय म्हटल्यावर 1 महिना तर थांबलंच पाहिजे ना. काय? बाबा, तुम्ही 4 दिवस म्हणून मला घेऊन आलात. आता मी बिना मोमोज बर्गर माझे दिवस कसे काढू? जा ना, बॅगेत मॅगी पास्ता आणून ठेवलेत, त्याच्यातलं काहीतरी बनवून आण ना माझ्यासाठी. हे मॅगी पास्ता खाऊन ना सगळं पोट खराब होऊन जातं. मी तुझ्यासाठी वरण भात आणि आजीने केलेली चटणी घेऊन येते. मला नाही खायचं हे सगळं. तुला मी सांगितलंय तेच बनवून आण तू. काही वेळानंतर शीतल रोहनसाठी मॅगी बनवून घेऊन येते. रोहन ती मॅगी खातो. मग शीतल म्हशीचं दूध काढायला निघून जाते. तेव्हाच रोहनही तिथे जातो. अगं, म्हशीचं दूध तर कोणी पण काढू शकतं. मी तर एका चुटकीत काढीन. हे जाड्या, तुला येतं का तरी दूध काढायला? तू तर फक्त जंक फूड खाऊन नुसता फुसकाबार झालायस. शहरातलं ते भेसळयुक्त खाणं खाऊन तुझं शरीर एकदम फुग्यासारखं फुगलंय. राहू दे, तुला हे सगळं जमणार नाहीये. मी दाखवतो तुला दूध कसं निघत नाही, बघतोच मी. रोहन बादली घेऊन म्हशीजवळ बसतो आणि दूध काढण्यासाठी प्रयत्न करू लागतो. तेव्हाच म्हैस त्याला जोरात लाथ मारते आणि तो दूरवर जाऊन खाली पडतो. ते बघून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. मग संध्याकाळी शीतल जेवणामध्ये भेंडीची भाजी आणि पोळी करते. अरे, हे काय बनवलंय तुम्ही परत? मी किती वेळा सांगितलंय, मी ही भेंडीची भाजी नाही खाणार आहे. दुपारी पण तू आजी कसली भाजी दिली होतीस? तू खूप ड्रामेबाज आहेस. तुझी बहीण बघ कशी आवडीने खातीये भेंडीची भाजी. अगं, ती आहेच घासपूस खाणारी. तू तिला कचरा जरी दिलास तरी ती आवडीने खाईल, पण मी नाही खाणार. अरे, असं कसं बोलतोस तू तुझ्या मोठ्या बहिणीबद्दल? जे आहे ते आहे. तू आता गावात आला आहेस. तुला आता हेच जेवण जेवायला लागेल. चल आता गुपचूप खाऊन घे बरं. रोहन कसाबसा भेंडीबरोबर एक पोळी खातो आणि मग झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठून येतो तेव्हा बघतो की शीतल रात्रीची शिळी पोळी खातीये. आई, तिला जरा बघ ना, ती आंघोळ न करताच रात्रीची शिळी पोळी खातीये. अशी कशी आहे ही? गप्प बस तू. घरातलाच खातीये ना ती. तुझ्यासारखं चिप्सचं पॅकेट घेऊन तर फिरत नाहीये ना. रोहन सुरुवातीपासूनच शहरात वाढलेला होता, पण शीतल मात्र 6 वर्षापासूनच आपल्या आजीबरोबर गावात राहत होती. गावात राहिल्यामुळे शीतलला सगळं काही खाण्याची सवय होती. सगळ्या भाज्या शेतातच व्हायच्या. पण रोहन मात्र सुरुवातीपासूनच शहरात राहिला होता आणि तेव्हापासूनच त्याला बाहेरच्या खाण्याची सवय लागली. यामुळे त्याचं वजनही खूप वाढत होतं. असाच एक दिवस तो गावात खेळत असताना त्याच्या मागे गल्लीतलं एक कुत्रं धावतं आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी तो खूप जोरजोरात पळत होता. पण आपल्या स्थूल शरीरामुळे तो जोरात धावू शकत नव्हता आणि मग तो खाली पडला. ते कुत्रं त्याला चावणारच होतं तेवढ्यात शीतल तिथे येते आणि ती त्याला काठी मारून तिथून पळून लावते. अरे बापरे, मला तर वाटलं होतं आज हा मला चावून त्याची चांगली पार्टीच करून घेणार. घरी आल्यानंतर रोहन खूप सारे चॉकलेट्स, मॅगी आणि मॅक्रोनी खातो. मग अर्ध्या रात्री तो पोट पकडून ओरडायला लागतो. मेलो मेलो. आई, आजी, माझ्या पोटात दुखतंय खूप. हे असलं अट्रम सट्रम खाऊन तुझ्या पोटात आता गॅस झाला असेल. ओरडतोय तर असा की जणू काही पोर जन्माला घालतोयस.
खरंच बाबा, माझ्या पोटात खूप दुखतोय, मला डॉक्टरांकडे घेऊन चला. उमेश त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, जिथे डॉक्टर त्यांना म्हणतात, हे बघा, याला फूड पॉयझनिंग झालंय आणि त्यामुळे त्याच्या पोटात दुखतंय. इंजेक्शन आणि औषधं देऊन त्याला घरी पाठवलं जातं. यानंतर जर तू मला जंक फूड खाताना दिसलास ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. नाही खाणार बाबा, आता तरी लेक्चर बंद करा. तुम्ही सगळे काळजी करू नका. आता उद्यापासून मी याला गाईचं कच्चं दूध आणि शेतातली ताजी ताजी भाजी आणूनच त्याला करून देईन. आजपासून त्याच्या खाण्यापिण्यावर मीच लक्ष देत जाईन. आता रोहन तब्येतीच्या भीतीने घरातलं साधं जेवणच जेवू लागला होता, ज्यामुळे तो काही दिवसातच एकदम फिट आणि निरोगी होतो. शहरातल्या आणि गावातल्या खाण्यात जमीन आसमानाचा फरक पडतो. शहरातली लोक मसालेदार आणि तेलकट खाऊन आजारी पडतात आणि कमी आयुष्य जगतात, तर गावातली लोक मात्र साधी आणि शेतातल्या ताज्या भाज्या खाऊन एकदम हेल्दी राहतात आणि बिना आजाराचे दीर्घायुष्य जगतात. अरे राम, थांब जरा. परीक्षा द्यायला चाललायस आणि असाच जाणार आहेस का? थांब जरा, हे दही साखर तर खाऊन जा बाळा, मी भरवते तुला. ठीक आहे आई, लवकर दे मला. अच्छा, दुपारी जेवायला काय करशील आई? आज कचोरी बनव ना. अरे देवा, या मुलाला किती आवडते बटाट्याची कचोरी. दर दिवसाआड कचोरी करायला सांगतो. कर नाही ग प्लीज. बरं बरं, ठीक आहे, मी करते नक्की. तुझं लग्न झालं ना, मग बघेन मी तुझी बायको तुला किती कचोरी खायला घालते ते. हो हो, बघच तू. रोज बनवायला सांगेन मी तिला आलूची कचोरी, आणि तू बघशीलच, तुझ्यापेक्षा एकदम भारी कचोरी करेल बघ ती. माझ्यापेक्षा चांगली? थांब जरा, आत्ता बघते तुझ्याकडं. सुनैनाने जसा झाडू हातात घेतला, राम तिथून हसत हसतच बाहेर पडला. त्याला असं पळून गेलेलं बघून सुनैना सुद्धा हसू लागली. तेव्हाच घरात आत बसलेल्या सुनैनाचा नवरा तिला म्हणाला, तुझं पण ना मला काही कळतच नाही सुनैना. त्याची परीक्षा आहे, एका बाजूनी तू त्याला दही साखर खायला देतीयस आणि त्याला झाडूनी मारायला पण निघालीयस. तुम्ही तुमचं पेपरात डोकं घालून बसा. आम्ही मायलेक आमचं बघून घेऊ. आमच्या दोघांमध्ये पडायची तुम्हाला गरज नाही. हे घ्या, ठीक आहे, आता काय बोलणार, आम्ही पण बघू आमच्या सुनबाईच्या हातची कचोरी किती स्वादिष्ट असेल ते. हा ठीक आहे, बघा ना. दुपारी तुम्हाला सुद्धा कचोरी देणार नाही मी आता. सरळ तुमच्या सुनबाईच्या हातचीच कचोरी खा तुम्ही. आता मीच कचोरी बनवणार आणि माझी मीच खाणार. अगं सुनैना, ऐक तर जरा, मी मस्करी करत होतो. तू तर उगाच मनाला लावून घेतलंस. आता तूच मला सांग, तुझ्यापेक्षा चांगली कचोरी अजून कोणी बनवू शकता? हा, एवढं काही मस्का लावायची गरज नाहीये तुम्हाला. मिळेल तुम्हाला पण कचोरी खायला. बरं जा तुम्ही इथून, मला आता किचन साफ करायचंय. स्वच्छ तर आहेस की किचन? अजून काय स्वच्छ करणार आहेस? स्वयंपाकघर एक मंदिर असतं. इथूनच अन्न मिळतं आपल्याला. त्यामुळे किचन अस्वच्छ असलेलं मला अजिबात आवडत नाही. ठीक आहे अन्नपूर्णा माते, तू कर तुझ्या मनासारखं. आम्हाला फक्त कचोरी खायला दे तू, ठीक आहे ना? चंदन सिंग आणि सुनैनाचा एकुलता एक मुलगा होता राम. तिघही असेच हसत खेळत आनंदात राहत होते. सुनैनाला स्वयंपाक करण्याची आणि खाऊ घालण्याची खूप हौस होती. ती जेव्हाही बटाट्याची कचोरी करायची तेव्हा सगळेजण तिचं खूप कौतुक करायचे. सुनैनाला जेवढी स्वयंपाक करण्याची आणि खाऊ घालण्याची आवड होती, तेवढंच तिला किचन स्वच्छ ठेवण्याची सुद्धा आवड होती. स्वयंपाकघरात धुळीचा एक कण सुद्धा दिसणार नाही. राम तिकडे कॉलेजमध्ये. हाय राम. हाय सोफिया, हाऊ आर यू? आय एम गुड. सो रेडी फॉर एक्झाम्स? राम ज्या कॉलेजमध्ये शिकत होता तिथे सोफिया सुद्धा शिकत होती. सोफिया एक अमेरिकन मुलगी होती. तिचे वडील जेम्स 1 वर्षापूर्वीच दिल्लीत शिफ्ट झाले होते. इथे त्यांचा एक मोठा व्यवसाय होता. सोफिया आपल्या वडिलांबरोबरच राहत होती, त्यामुळे तिचं शिक्षणही आता इथेच होत होतं. राम अभ्यासाच्या बाबतीत खूपच हुशार होता, पण सोफिया मात्र अभ्यासात जेमतेमच होती. पण तरीही दोघेही एकमेकांबरोबरच नेहमी दिसायचे. दोघांमध्येही चांगली मैत्री झाली होती आणि कॉलेजच्या अभ्यासाबरोबर ही मैत्री कधी प्रेमात रूपांतरित झाली हे दोघांनाही कळलं नाही. कॉलेज संपल्यानंतर रामला एका प्रायव्हेट कंपनीत चांगली नोकरी मिळाली. आणि मग आई बाबा इकडे या ना. हो, बोल ना बाळा. ते माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे. खूप छान आहे, सुंदर आहे. मला तिच्याबरोबर लग्न करायचे आई. ही तर खूप आनंदाची बातमी आहे बाळा. तू एवढा घाबरतोस कशाला मग बोलायला? मनमोकळेपणाने बोल ना. तिच्या घरच्यांबद्दल सांग आम्हाला सगळं, म्हणजे आपण तिच्या घरी जाऊन बोलू शकतो. नाही, ते काय करतोस? बरं नाव तर सांग तिचं. तिचं नाव आहे सोफिया. सोफिया अँडरसन. काय? हे कसलं नाव आहे? कुठल्या जातीची आहे ती आणि गोत्र काय आहे तिचं? अगं जातपात सोड, तो म्हणतोय की मुलगी विदेशी आहे.
अरे देवा, किती हजारो लाखो क्रांतिकारकांनी जीव देऊन आपला देश स्वतंत्र केला, इंग्रजांपासून सोडवला, आणि हा त्याच मुलीला आपल्या घरी घेऊन येतोय. अरे पोरा, तुला काय तीच पोरगी मिळाली होती का लग्न करायला? तुला काय माहित नाही इंग्रजांनी किती अत्याचार केले आपल्यावर? तू हे सगळं काय बोलतीयस? तू माझं ऐकून तर घे. एकदा तू तिला भेट तरी निदान. हो सुनैना, तो बरोबर बोलतोय. एकदा त्या मुलीला भेटून तर घे, मग नंतर ठरवू ना आपण पुढे नेमकं काय आणि कसं करायचं ते. तुम्ही गप्प बसाओ, तुम्ही पण त्यालाच मिळालेले आहेत. घ्या, अजून तर पुढे काही बोललोही नाही आणि उगाच माझ्यावर पण चिडतीये. सोफिया बाहेरच थांबलीये, मी तिला आत घेऊन येऊ का? अरे तू वेडा आहेस का? एवढ्या उन्हात तू तिला बाहेरच उभं केलंयस? जा जा, लवकर तिला आत घेऊन ये. राम लगेचच सोफियाला बोलवायला गेला. नमस्ते आंटी. नमस्ते बेटा, हाऊ यू? गुड. आंटी, मला मराठी बोलायला येतं. बरं झालं, नाहीतर तुझ्या आईचं इंग्रजी तर देवाला पण कळलं नसतं. गप्प बसा तुम्ही. राम आपल्या वडिलांना सोफियाबद्दल सांगत होता आणि तिकडे सुनैना सोफियाला आपलं सगळं घर दाखवत होती. आणि त्याच वेळी सुनैना जेव्हा सोफियाला किचनमध्ये घेऊन येते तेव्हा, अगं थांब जरा, तुझी चप्पल तू बाहेर काढून ये. ठीक आहे आंटी. ते काय ना, आमच्याकडे स्वयंपाकघरात बाहेरची चप्पल घालून आलेलं नाही चालत. बराच वेळ राम, सोफिया आणि त्याचे वडील गप्पा मारत होते आणि मग जेवणाची वेळ झाल्यानंतर सुनैनाने सगळ्यांसाठी बटाट्याची कचोरी तयार केली होती. जेवण झाल्यानंतर राम सोफियाला सोडवायला गेला. मग सोफिया, कचोरी कशी वाटली तुला? इट्स गुड. सोफियाला कचोरी अजिबात आवडली नव्हती. तिने फक्त रामला वाईट वाटू नये म्हणून असं सांगितलं. खरं तर तिला ऑइली फूड अजिबात आवडत नव्हतं. तशी ती नूडल्स, पिझ्झा, बर्गर वगैरे अगदी आवडीने खायची, कारण ती लहानपणापासून असंच खाणं खात आली होती. रामच्या हट्टापायी सुनैना आणि चंदन सिंगने त्याचं लग्न सोफियाबरोबर लावून दिलं आणि सोफियाच्या डॅडला तर या लग्नाबद्दल काही प्रॉब्लेमच नव्हता. आणि मग सोफिया रामच्या घरी सून म्हणून आली. पण दोन भिन्न संस्कृतीचं एकत्र येणं जरा कठीण होत होतं. सोफिया, कुठं आहेस तू? मी इथे आहे माटाजी. बाळा, तू ना मला आईच म्हणत जा. ते काय ना, माटा जरा आटा ऐकल्यासारखं वाटतं आणि मी पण तुला आजपासून सोफिया नाही, सिया म्हणेन. तुला माहितीये, सीता मातेचं एक नाव सिया पण होतं आणि तू ही रामाची बायको आहेस ना, मग त्या नात्याने तुला हे नाव अगदी छान सूट होईल. ठीक आहे माताजी. ओ सॉरी आई. काही हरकत नाही. अरे हे काय, तू पुन्हा बर्गर मागवलंस? हे राहू दे, चल खाली चल, गरम गरम वरण भात केलाय मी. नाही आई, माझ्यासाठी हेच ठीक आहे. सुनैना सोफियाला सिया म्हणू लागली होती आणि तिला वाटत होतं की सियाने या घरातल्या सगळ्या रीतीभाती जाणून घ्याव्यात. पण काही दिवसातच सुनैना आणि सोफियामध्ये किचनमधले सगळे पदार्थ करण्यावरून आणि किचन सांभाळण्यावरून दोघींमध्ये कुरबुरी व्हायला लागल्या. सिया चप्पल घालून किचनमध्ये येत होती आणि ती असताना किचनच्या ओट्यावरही खूप पसारा असायचा, जे सुनैनाला अजिबात आवडत नव्हतं. जेव्हा बोलून प्रश्न सुटला नाही तेव्हा राम सोफियाला घेऊन वेगळ्या घरात राहू लागला. मग एक दिवस, सुनैना, लवकर आवर ग. आले आले, चला झाली सगळी तयारी, चला लवकर चला ना आता. आहा, बघा तर, लेकाला आणि सुनीला भेटायची किती घाई आहे मॅडम ना. त्यामुळे सुनैना खरंच त्या दोघांना भेटण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होती. ती त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेली. ती जेव्हा सियाच्या किचनमध्ये गेली तेव्हा तिथला सगळा नजारा बघून तर तिचं डोकंच फिरलं. हे बघ सिया बाळा, जास्त वेळ नाही लागत अगं. हे बघ, मी तुला करून दाखवते. फक्त 10 मिनिटात तुझं किचन कसं चमकून देते बघ तुला. डोंट वरी आई, इथे जे जसं आहे ते सगळं ठीक आहे. सुनैना दुःखी होऊन तिथून निघून गेली. मग एक दिवस तेच होतं ज्याची सुनैनाला भीती वाटत होती. सोफियाची तब्येत खूप बिघडते. सर्दी, खोकला, ताप आणि उलट्यांनी ती आजारी पडते. सुनैना आणि चंदन सिंग जेव्हा रामच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की रामची तब्येतही ठीक नव्हती. हे सगळं बघून सुनैनाने निर्णय घेतला की ती काही दिवस तिथेच राहील आणि सगळं काही नीट झाल्यानंतरच तिथून जाईल. तिने आपले घरगुती उपचार करायला सुरुवात केली. ती रोज सोफिया आणि रामसाठी काढा बनवायची. ती त्या दोघांनाही स्वतःच्या हाताने बनवून भारतीय पद्धतीचं जेवण द्यायची. त्यामुळे राम आणि सोफियाच्या तब्येतीमध्ये लवकरच सुधारणा दिसू लागली. आई, थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच मी लवकर बरी झाले. तुम्ही दिलेल्या काढ्यामुळे आणि जेवणापुढे डॉक्टरांनी दिलेली औषधं सुद्धा कमी पडली. तुम्ही खरंच खूप काळजी घेतलीत आई. माझी चूक झाली. मला माझी चूक कळालीये. प्लीज मला माफ कराल आणि आमच्याबरोबर इथेच राहा ना प्लीज. सोफियाच्या डोळ्यात अश्रू होते.
ते बघून सुनैनालाही खूप वाईट वाटलं. तिने राम आणि सोफियाचं बोलणं ऐकलं आणि मग त्याच संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर काय ग, तयार आहेस का मग पिझ्झा आणि बर्गर खायला? नाही पप्पा, आज जेवणामध्ये बटाट्याची कचोरी आहे, तुम्ही खाऊन बघा ना. आहाहाहा, क्या बात है. अरे वा भाई, घे ना सुनैना, खा खा. आता तुला पण एक तगडी कॉम्पिटिशन आली आहे घरात. हा नाही पप्पा, ही कचोरी बनवायला तर मला आईनी शिकवलंय आणि मला हे करताना खूप मजा आली. सोफियाच्या या बोलण्यावर सगळेजण सुनैनाकडे बघू लागले, जी आपल्या डोळ्यातले अश्रू लपवून कचोरीचा स्वाद घेण्यात गुंग होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.